आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। गवळावाडी व पावटावाडी तालुका पेण आदिवासी वाडीकडे जाणाऱ्या 2.5 किलोमीटर रस्त्याची अवस्था दयनीय। ग्रामस्थांच्या स्वखर्चातून कच्च्या रस्त्याची डागडुजी। रस्ता न झाल्यास ग्रामस्थांचा येणाऱ्या मतदानावर बहिष्काराचा निर्णय। वयस्कर माणसांना व गरोदर महिलांना आजारी पडल्यास करावा लागतो डोलीतून प्रवास। नागोठाणे रोशन पत्की। आपण आता पाहू शकता गवळावाडीचे काही ग्रामस्थ गळ्यापर्यंत पाण्यातून येत आहेत। हा एवढा मरण यातना देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा या आदिवासी बांधवांना भोगावी लागत असे। आज पाऊस नाही, पण जर पाऊस असेल तर हा मार्ग पूर्णतः बंद किंवा यांचा आजारी जर माणूस असेल तर याच मार्गावरून मार्गक्रमण करावा लागतो। अशी अवस्था हा सरकार भाजपचं सरकार सुधारेल काय किंवा यांना मार्गक्रमण करण्यासाठी डांबरीकरण रस्ता देईल काय, हा भविष्यातला प्रश्न आहे। मशाला गाडी वाढवली म्हणून मोर या बाय त्या त्यांची शूटिंग केली मोरून ती हिऱ्या बायच्या वरती जाऊ असं जाऊन दे तिकडे आम्ही हळूहळू मला बॅलन्स नाही फक्त अर्धा मिनिट अजून सर हळूहळू सर ते लांब राहिले पण पेण तालुक्यातील गवळावाडी आणि पावटावाडी या ठिकाणी आपण आलेलो आहोत। आज इथे याचं मुख्य कारण म्हणजे या वाडीचा 2.5 किलोमीटरचा रस्ता एकदम दयनीय अवस्था झालेली आहे आणि ह्या ग्रामस्थांची मागणी आहे की निदान आमचा जांभोशी ब्रिजपासून आमच्या वाडीपर्यंत तरी हा रस्ता व्हावा अशी अपेक्षा आहे। तर आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांना विचारूया त्यांच्या काय अडीअडचणी आहेत। आपलं नाव काय सांगा पहिले? नारायण माल्या खंडवी।
हां, आता तुम्ही सांगा मला की निदान तुमची नक्की इथं अडचण काय आहे? अडचण म्हणजे फक्त रस्त्याची अडचण आहे आम्हाला. जांबोशी ते गवळावाडी आणि पावटावाडी. आम्ही जवळजवळ गेली भारत स्वतंत्र होऊन 75-80 वर्ष व्हायला आली. आमच्या इथे 3-4 पिढ्या होऊन गेल्या, अजूनपर्यंत ह्या रस्त्याची कोणीच दखल घेतली नाही. तर आम्ही एकच आमच्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे की ह्या वाडीचा रस्ता प्रशासनाने ह्या रस्त्याची दखल घ्यावी आणि रस्ता मंजूर करून आमचा रस्ता सुरळीतपणे चांगला करून द्यावा. या वाडींमध्ये जवळजवळ 2 वाड्यां मिळून 100 घरं आहेत आणि ह्या 100 घरांमध्ये साधारण 500 लोकांची वस्ती आहे. इथून या रस्त्याहून जाताना जवळजवळ 2.5 किलोमीटरचा हा प्रवास जीव मुठीत घेऊन करावा लागतो. रस्त्यामध्ये मोठमोठे दगड आहेत. मोठमोठी दगड ह्या ग्रामस्थांनी श्रमदानातून काढलेली आहेत आणि पाऊस एकदा सुरू झाला का इथे मोठ्या प्रमाणात चिखल होऊन अनेक जण या आधी पडलेले आहेत. त्यामुळे या ग्रामस्थांची मागणी आहे की आम्हाला हा 2.5 किलोमीटरचा रस्ता त्वरित करून द्यावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. आपल्यासोबत दुसरे नागरिक आहेत, त्यांना विचारूया आपण. आपलं नाव सांगा. वामन चांगा खंडवी. आता माझ्यावर अशी परिस्थिती आलेली का स्वतःची माझी मुलगी ती डिलिव्हरीसाठी मी नेणार होतो, पण ती काय झाला पाणी पाऊस जास्ती पडला त्याच्यामुळं मला नेता आली नाही. त्याच्यामुळं तो म्हणजे लयच टाईम झाला. तर मी कसा तरी कुठंतरी म्हणजे असा या करून गाडी वगैरे किंवा खांद्यावर काढून ती मुलगी मी अलिबागला पोहोचवली. तशी त्यांची डिलिव्हरी मी केली. अजून काय सांगाल आपण? साधारण किती खर्च आला होता? आपण आपल्या श्रमदानातून हा रस्ता केला होता आणि हा कशा प्रकारे केला? तुम्ही मध्यंतरी सांगितलं की फॉरेस्टची पण अडचण आली, ते जरा आपल्या सगळ्यांच्या चॅनल समोर सांगा. आम्हाला पायवाट नव्हती, तर आम्हाला एकच रस्ता होता. या नदीतून त्या साईडला निघायचा आणि मेन रोडला आम्हाला जायला लागायचा. पण आमच्या ग्रामस्थांनी एक वेळा बसून अशी मिटिंग घेतली का आपल्याला त्या नदीतून काही जाणं शक्य नाही, म्हणून आपण इकडून कुठून तरी जंगलातून एक पायवाट शोधू. तर पायवाट शोधायला गेल्यावर आम्हाला फॉरेस्टवाल्याने अडवलं. फॉरेस्टवाले बोलतात का इथं रस्ता करायचा नाही, तुमची पायवाट नाही, अशा कारणाने मग आम्ही त्यांना इथे बोलवलं, मिटिंग घेतली. त्यांना बोललो आम्हाला पायवाट द्या, आम्ही तुमचं काही श्रमदानाचं काम असेल ते करू, पण आम्हाला पायवाट द्या. तसं करून त्या साहेबांना आम्ही भेटलो आणि त्या साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आमचं 10 हेक्टर जे वृक्षवाटिका आहे ती तुम्ही लागवड करा आणि तुम्हाला आम्ही पायवाटीपुरता तरी रस्ता देऊ. असं केल्यानंतरच आम्हाला तो रस्ता पायवाटीसाठी त्यांनी दिला. रस्ता आपण जो श्रमदानातून केलात आणि त्यासाठी लागणारा खर्च कसा गोळा केलात? त्यासाठी लागणारा खर्च आम्ही प्रत्येक गावातील माणसांनी म्हणजे प्रत्येक घरातून 1000 रुपये मोलमजुरी करून जमवलेले ती कासणी केली आणि तसे आम्ही त्या रस्त्यासाठी पैसे खर्च केले. इतर वेळी आपण हे जे ग्रामस्थ आहेत हे नदीतून प्रवास करतात आणि जास्तच प्रवाह पाण्याचा वाढला, साधारण कंबरभर पाण्यातून हे प्रवास करू शकतात. कंबरभर पाण्यातून हे प्रवास आतापर्यंत करतात आणि त्याच्यानंतर हे पाणी वाढल्यानंतर त्यांनी ह्या रस्त्याची जे आता 2.5 किलोमीटरच्या रस्त्याची मागणी केली, ह्या रस्त्यातून ते प्रवास करतात आणि मग त्यांना ह्या सर्व अडचणींना सामोरं जावं लागतं. आपल्यासोबत आता गवळावाडीचे रहिवासी हिरामण खंडवी आहेत. तर हिरामण, काय सांगाल आपण? आमच्या गावात रस्त्याची सुविधा अजिबात नाही आणि ज्या टायमाला आमची डिलिव्हरीची किंवा एखादा आजारी माणूस पडतो तेव्हा आमची अतिशय भयंकर परिस्थिती होते आणि अक्षरशः आम्हाला 2.5 किलोमीटर रस्ता हा डोळीमध्ये बांधून त्या जांबुशी पुलापर्यंत घेऊन जातो. तेव्हा तिथं गाडी येईल तेव्हा आम्हाला दुसरीकडे जायला लागतो, म्हणजे एखाद्या हॉस्पिटलमध्ये, आणि तूपर्यंत आम्हाला लय उशीर होतो. आणि आमच्या वाडीची अशी परिस्थिती आहे का ज्या टायमाला आमचा भाजीपाला होतो किंवा काय होतो तेव्हा पण आम्हाला लय तकलीफ होते. तर आम्हाला सरकारकडे आमची एकच विनंती आहे का आम्हाला हा रस्ता करून द्यावावी, हीच आमची विनंती आहे ग्रामस्थांची. बाकी आमचं काही म्हणणं नाही, आम्हाला रस्ता द्या हीच आमची विनंती आहे. आणि आता इलेक्शन आलेले आहेत येणाऱ्या ग्रामपंचायतचे, तर आमची ग्रामस्थांची असे म्हणणं आहे का या येणाऱ्या इलेक्शनला आम्ही इलेक्शन करणार आहे, कारण वारंवार आम्ही इलेक्शन करून आज आमचे वाढ वडील आम्ही पण आता इलेक्शनच करतो, पण आम्ही या येणाऱ्या इलेक्शनला का आम्ही इलेक्शन करणार नाही. जो कोणी आमचा रस्ता करल त्यालाच आमच्या गावकीचा पाठबळ असणार, हीच आमची विनंती आहे. आणि नाहीतर आम्ही बहिष्कार टाकू, ही आमची ग्रामस्थांची विनंती आहे. आणि आम्हाला सरकारवर विश्वास आहे का आमच्या रस्त्याची खरोखर दखल घेतील, हीच आमची विनंती आहे. आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत. तुमचं नाव सांगा. काशीनाथ गणपत खंडवी. आपलं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं रस्त्याचंच आहे, रस्ता आमच्याकडे नाही आहे. आमची लोकांची लय अवस्था विकट होते, म्हणून आमची एकच रिक्वेस्ट आहे का आम्हाला रस्ता पाहिजे. आणि आमच्या पंचायतमध्ये आम्ही कितीक वेळ गेलो, आम्हाला पायवाटीसाठी तरी बोलो मदत करा, तरी पण त्याही काही आम्हाला साथ दिली नाही.
परत आम्ही आपल्या धैर्यशील पाटलाकडं लय वेळेला गेलो, आपल्या रवी शेटकड पण गेलो, त्याही पण काही अशी मदत आम्हाला दिली नाही. म्हणून आम्हाला एवढंच म्हणायचं आहे, जिथपर्यंत आमचा रस्ता नाही होईल तिथपर्यंत आम्ही इलेक्शन करणार नाही, बहिष्कारच टाकू. आपलं काय नाव? लक्ष्मण नाम्या लेंडी. आपलं काय म्हणणं सांगा. तोच विषय आहे आमचा. रोड आम्ही पंचायतीत गेलो, पंचायतीत सांगितला, धैर्यशील दादाकडे गेलो, रवी शेटकर गेलो, त्यांच्याकडे सांगितला का आम्हाला रोड पाहिजे. आम्ही रोड पासून आम्हाला जाम परिस्थिती बेकार आहे. आम्ही या नदीतून खांद्यावर किती वेळा पेशंट किंवा काय आजारी माणूस असला, भाजीपाला काय असला, किती वेळा घेऊन जायचा, डिलेवरी काय कुठली गोष्ट, आम्हाला रोड करून द्या, बस आमची हीच विनंती आहे. रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.